हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण छान अशी मस्त गरमागरम चण्याची डाळ आणि मेथीचे टिक्की किंवा वडे पण म्हणू शकता. खायला खूप भारी लागतात, छान असे कुरकुरीत होतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर त्याच्यासाठी ना मी ही चण्याची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुतली आणि 5 तास भिजत ठेवली आहे. ही बघा, छान अशी भिजलेली आहे चण्याची डाळ. आणि ही मी मेथी घेतली आहे. मेथीला अशी पानं घेतली आहे, स्वच्छ धुतली आहे. आणि आता आपण मेथी आधी चिरून घ्यायची. तर मेथी मी नंतर चिरून घेते आहे. तर आधी आपण काय करायचं आहे, चण्याची डाळ वाटून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी ना मी हे मिक्सी जार घेतलेला आहे. आणि मिक्सी जारमध्ये आधी आपण ॲड करायची आहे 1 इंच मी दालचिनी घेतली आहे, 5 लवंग घेतलेली आहे, 10 ते 12 मी मिरी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी धणे घेतलेले आहे. जे सुके धणे असतात ना ते घेतलेले आहे. ते आतमध्ये आपण आता ॲड करूया. त्यानंतर आपण ही चण्याची डाळ ॲड करायची आहे. आणि ही चण्याची डाळ ना मी एक छोटी वाटी आहे ना, ती 2 वाटी भरून मी घेतली होती चण्याची डाळ. मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे हिरव्या मिरच्या. हे मी 2 मोठ्या हिरव्या मिरच्या असतात ना, पोपटी कलरच्या, त्या घेतलेल्या आहेत. ह्या थोडं कमी तिखट असतात, पण जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर ह्या जास्त घेऊ शकता. किंवा ज्या त्या डार्क कलरच्या मिरच्या असतात ना, त्या तुम्ही घेऊ शकता. त्या डार्क कलरच्या मिरच्या खूपच तिखट असतात. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि आता हे मी 5 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आणि हा 1 ते 1.5 इंच मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे. ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आता ह्याला पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. पाण्याशिवाय ह्याला आपण थोडंसं जाडसर भरड आपल्याला करायचं आहे. एकदम फाईन पेस्ट नाही करायची. हे बघा, मी असं जाडसर थोडंसं वाटून घेतलेलं आहे. एकदम आपल्याला फाईन पेस्ट नाही करायची आहे. म्हणजे कसं आपल्याला ते टिक्की खाताना दाताखाली अशी डाळ आली ना तर खूप छान लागतं. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करायची आहे ही मेथी, जी मी चिरून ठेवली आहे. आणि मेथी पण एकदम बारीक नाही चिरायची, हलकीशी जाडसर चिरायची. ते बारीक चिरून घेतलेली आहे, ते मी ॲड करते आहे. 1 मोठा चमचा मी तिळाचा ॲड करते आहे. थोडंसं आपण हिंग ॲड करूया. हळद पावडर मी ॲड केलेली आहे. गरम मसाला मी ॲड करते आहे. आणि थोडंसं मी लाल तिखट ॲड करते आहे, अर्धा चमचा. जर तुम्हाला आणखी तिखट आवडत असेल तर तुम्ही 1 चमचा ॲड करू शकता. आता आपण असं छान मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे. 2 चमचे फक्त ॲड करायचं बेसन. बेसननी काय होतं, छान असं बाइंडिंग येतं. आता आपण ह्याच्यामध्ये स्वादाप्रमाणे मीठ ॲड करूया. आणि मी गॅसवर तेल तापत पण ठेवलेलं आहे. आता तुम्हाला कशा पद्धतीने वडे करायचे असेल तसे तुम्ही वडे करू शकता. गोल पण करू शकता. हे बघा, असं घेऊन अशी टिक्की पण बनवू शकता. किंवा काय करा, प्लेटमध्ये तीळ घ्यायचा, कोणता पण तुमच्या काय साचा असेल ना तर ते साचा ठेवायचा. हे बघा, परत आपण थोडेसे तीळ घ्यायचे. हे बघा, हे अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. हे बघा, हे मी करून घेतलेले आहेत शेपमध्ये. आता आपण लो टू मीडियम गॅसवरती छान असं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. लो टू मीडियम गॅसवरती छान असं आपल्याला खरपूस तळून घेऊया. मी असे तीळ लावलेले आहेत. तुम्हाला जर रवा आवडत असेल, एकदम खरपूस पाहिजे असेल ना, तर काय करा, तिळाच्या ऐवजी रवा घ्या. रव्याने कोट करा आणि मग छान असं तळून घ्या. गोल्डन कलरचे तळून घ्यायचे आहेत. छान असे खुशखुशीत झालेले आहेत. जाळीवर आपण काढून घेऊया. आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे टिक्की तळून घेते आहे. तर फ्रेंड्स, हे बघा, मस्त गरमागरम असे चण्याची डाळ आणि मेथीचे टिक्की किंवा वडे तयार झालेले आहेत. खायला खूपच छान लागतात. आणि मी हे रव्यामध्ये कोट केलं आहे. हे मी तिळामध्ये कोट केलं आणि हे रव्यामध्ये कोट केलं. आणि हे आपलं सिंपल नुसते
भजी केली आहे. तुम्ही ती कोणत्याही प्रकारे करू शकता. जर तुम्हाला असं शेपमध्ये करायची असेल टिक्की तर शेपमध्ये पण करू शकता, किंवा असे भजी डायरेक्ट करायची असेल ही अशी कुरकुरीत तर तशी पण तुम्ही करू शकता. खायला खूप छान लागते, खूप भारी लागते. आणि मी चटणी केली आहे आवळा, कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची आणि 2 चमचे मी चण्याची डाळ, म्हणजे जे डाळवं असतात ना ते डाळवं, आणि 2 चमचे मी खोबरं ते टाकून मी छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे. सॉसबरोबर खाऊ शकता किंवा गरमागरम चहाबरोबर. तर ही भजी खूप छान लागते, नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, आणि सबस्क्राईब करता प्लीज आणि सबस्क्राईब करा प्लीज. आणि सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल, आणि हे फ्री आहे. तर मग आता पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.